नमस्कार मित्रांनो, आज आपण कृष्णाची कथा पाहणार आहोत. कृष्णाची लीला पाहणार आहोत. या कथेमध्ये कृष्णाचा जन्म सर्व काही पाहणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. कथा कृष्णाची लीला, पहिला अध्याय. कृष्णाचा जन्म आणि बाललीला. जगातल्या सर्वात अद्भुत, रहस्यमय आणि भक्तिरसाने ओतप्रोत असलेल्या कथांमध्ये श्रीकृष्णाची कथा विशेष आहे. कृष्णाचा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला होता, जिथे त्याचे आई वडील वासुदेव आणि देवकी त्याच्यासाठी तळमळत होते. कंसाच्या अत्याचारामुळे त्यांचं जीवन संकटात आलं होतं, परंतु देवाने वचन दिलं होतं की कृष्ण त्यांच्या जीवनात येईल आणि सगळं बदलून टाकेल. त्यांच्या जन्माच्या वेळी आकाशात विजांचा कडकडाट झाला, परंतु त्या गडगडातही एका देवमाणसाचा जन्म झाला होता. त्याला मथुरेतून गोकुळला नेलं गेलं, जिथे नंद आणि यशोदा यांच्याकडे त्याने आपलं बालपण घालवलं. कृष्णाचं बालपण म्हणजे एक चमत्कारिक गोष्टच होती. लहानपणीच त्यांच्या लीला गोकुळातील लोकांना विस्मित करायच्या. माखन चोरणं, गोपिकांशी खेळ करणं आणि गायीसोबत वेळ घालवणं ही त्यांची बाललीला होती. परंतु गोकुळातील लोकांना हे माहीत नव्हतं की त्यांच्या बालगोपाळात एक देव अवतरला आहे. दुसरा अध्याय. राधा आणि कृष्णाचं अनोखं नातं. कृष्णाच्या जीवनात राधा हे नाव अनमोल होतं. राधा आणि कृष्णाचं नातं केवळ प्रेमाचं नव्हतं, ते एक आध्यात्मिक आणि गूढ नातं होतं. राधा कृष्णाची परमभक्त होती आणि तिचं प्रेम त्यांच्यावर निरपेक्ष होतं. गोकुळातील प्रत्येक गोपी कृष्णावर प्रेम करायची, पण राधेच्या प्रेमाचं स्थान वेगळं होतं. राधा आणि कृष्णाची भेट नेहमीच अनोखी असायची. गोपींनी त्याला अनेक वेळा माखन चोरी करत पकडलं होतं, परंतु राधेनं त्याला कधीही दोष दिला नाही. तिच्या डोळ्यात कृष्णासाठी निखळ प्रेम होतं. कृष्णाने देखील तिच्या प्रेमाचं महत्त्व जाणलं आणि त्यांचं प्रेम सर्व जगात एक आदर्श म्हणून ओळखलं जातं. तिसरा अध्याय. कालिया नाग आणि यमुनातील लीला. कृष्णाच्या लीलांमध्ये कालिया नागाची कथा प्रसिद्ध आहे. गोकुळाच्या शेजारी असलेल्या यमुना नदीत एक विषारी नाग वास करायचा. तो नाग यमुनाच्या पाण्यात विष टाकून लोकांच्या जीवनात संकट निर्माण करायचा. गोपिकांमध्ये भयाचं वातावरण होतं. कृष्णाने हे संकट संपवण्याचं ठरवलं. एके दिवशी कृष्ण खेळत असताना यमुना नदीत उडी मारली. कालिया नागाने त्याला गिळायचा प्रयत्न केला, पण कृष्णाने त्याच्या डोक्यावर नाचून त्याला पराभूत केलं. नागाच्या डोक्यावर नाचणारा कृष्ण म्हणजे पराक्रमाचं जिवंत रूप होता. त्यांच्या लीलांमुळे गोकुळ पुन्हा शांत झाला आणि लोकांच्या मनातील भय दूर झालं. अध्याय चौथा. गोवर्धन पर्वत उचलणं. गोकुळातील लोक दरवर्षी इंद्राची पूजा करायचे, कारण त्यांना वाटायचं की इंद्र त्यांना पावसाचा वरदहस्त देतो. परंतु कृष्णाने त्याला शिकवलं की निसर्गावर प्रेम केलं पाहिजे आणि गोवर्धन पर्वतांचं पूजन केलं पाहिजे. हे ऐकून इंद्र संतापला आणि त्याने गोकुळावर प्रचंड पाऊस आणि वादळ पाठवलं. गोपिकांची घरे आणि गायी संकटात होत्या. त्यावेळी कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि संपूर्ण गोकुळाला त्याच्या खाली आश्रय दिला. कृष्णाचं हे रूप पाहून इंद्रही चकित झाला आणि त्याने आपला अहंकार सोडून कृष्णाची स्तुती केली. अध्याय पाचवा. कंसाचा वध. कृष्णाचा बालपण जरी गोकुळात गेला तरी त्याला मथुरेतील लोकांच्या दुःखांबद्दल माहीत होतं. त्याचा मामा कंस जो मथुरेचा राजा होता,
त्याने आपल्या अत्याचारांना मथुरेला संकट टाकलं होतं. त्याला माहीत होतं की त्याचा अंत कृष्णाच्या हाताने होणार आहे. म्हणून त्याने अनेक वेळा कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी कृष्ण त्याच्या प्रयत्नांना उधळून लावायचा. कृष्णाच्या कंसवधाचं वेळ जवळ आलं होतं. त्याने आपल्या मित्र बलरामासह मथुरेला जाण्याचं ठरवलं. कंसाने एक मोठी दंगल आयोजित केली होती, जिथे कृष्णाला बोलवलं होतं. कंसाचा विचार होता की तो कृष्णाला मारेल, पण तो कृष्णाच्या शक्तीला ओळखू शकला नाही. त्या दिवशी कृष्णाने कंसाला जाहीरपणे आव्हान दिलं आणि त्याचा वध केला. मथुरेला त्याचं सत्यकाळ सुख लाभलं आणि लोकांनी कृष्णाला एक देवता मानलं. अध्याय 6. महाभारताचा आरंभ. कंसाचा वध झाल्यावर कृष्णाने मथुरेला राजकारणाचं ज्ञान देऊन राज्याला नवा मार्ग दिला. परंतु त्यांचं जीवन इतकंच नव्हतं. त्याचं महत्त्व कार्य अजून सुरू व्हायचं होतं. महाभारताचा आरंभ. पांडव आणि कौरव यांच्यातील संघर्ष वाढत चालला होता. दोन्ही बाजू युद्धाला सिद्ध होत होत्या, पण कृष्णाला माहीत होतं की या युद्धात सत्याचाच विजय होणार आहे. अर्जुन पांडवाचा प्रमुख योद्धा होता आणि कृष्ण त्याचा सखा आणि सारथी होता. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाला युद्ध करण्याची तयारी नसताना कृष्णाने त्याला गीतेचं ज्ञान दिलं. हे अर्जुना, कर्म करत राहा, फलाची अपेक्षा करू नकोस. सत्याच्या मार्गावर तू चाललास तर विजय तुझाच आहे. या युद्धाने केवळ पांडवांचा विजय झाला नाही, तर संपूर्ण मानवजातीला एक अद्भुत तत्त्वज्ञान दिलं, ज्यात कर्म, भक्ती आणि ज्ञानाचा सार होता. अध्याय 7. कृष्णाच्या जीवनाचा शेवट. महाभारताच्या युद्धानंतर कृष्णाने द्वारकेला परत जायचं ठरवलं. त्याने अनेक वर्ष आपल्या कर्माने आणि लीलांनी लोकांची सेवा केली. परंतु त्यांचं जीवन एका अभिशापाने संपणार होतं. ऋषी दुर्वासाने यदुवंशाला श्राप दिला होता की त्यांच्या वंशाचा नाश होईल आणि त्या श्रापामुळे कृष्णाच्या जीवनाचा अंत जवळ आला. एका दिवशी कृष्ण जंगलात एकांतात ध्यान करत होता. तिथे एका शिकाऱ्याने चुकून त्याला बाण मारला. कृष्णाने आपल्या मृत्यूला शांतपणे स्वीकारलं आणि आपल्या परमधाला गमन केलं. परंतु त्याची लीला आणि त्याचं ज्ञान अजूनही संपूर्ण जगभर पोहोचलं आहे. कृष्णाचं जीवन म्हणजे एक अनंत शक्ती आणि भक्तीचं मूर्तिमंत स्वरूप आहे. या कथेचा निष्कर्ष. कृष्णाच्या लीलांमध्ये केवळ चमत्कार नव्हते, तर त्यात जीवनाचं सत्य आणि गूढताही दडली होती. त्याच्या प्रत्येक कार्यात, त्याच्या प्रत्येक संवादात एक संदेश होता. जीवन हे कर्माचं फळ आहे आणि जो सत्याच्या मार्गावर चालतो त्यालाच विजय मिळतो. कृष्णाची ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. संकटे कितीही मोठी असली तरी धैर्य, भक्ती आणि सत्याच्या मार्गावर चालणं हेच खऱ्या विजयाचं स्वरूप आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रवासाबद्दल तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्ही आणखी भन्नाट आणि इंटरेस्टिंग कथा आणू शकतो. सतर्क रहा, जागरूक रहा, आपली काळजी घ्या. धन्यवाद.